रामकृष्ण हरी. कशी यूट्यूब फॅमिली? मस्तच असणार. मी पण मस्तच आहे बरं का. बरेच दिवस झाले मी व्हिडिओज काढला नव्हता, काही थोडंसं कारणामुळं, आणि वेळ पण मिळत नव्हता बरं का. तर आज मस्त असा एक व्हिडिओ काढते. आज गुरुवार आहे, आजपासून मी व्हिडिओ काढणार आहे. तर बघत राहा माझे व्हिडिओ आणि कमेंट करत राहा कसे वाटले, काय वाटले, एक लाईक करा. तर आज मी मस्त असा बऱ्याच दिवसाचे व्हिडिओ टाकले नव्हते ना, त्याच्यामुळं आज व्हिडिओ मी असे याच्याने काढले का एक मस्त गोड पदार्थ बनवते आणि तो पदार्थ बनवताना व्हिडिओ काढते. तर बघा कसा वाटला माझा व्हिडिओ, नक्कीच कमेंट करून सांगा. तर मस्त मी असे अनारशीचं पीठ तयार केलेलं आहे. तर मस्त असे अनारशी बनवते आता मी. थोडेसे बनवले आहे बरं का, हे बघा एवढे बनवले आहे. तर अनारसे पण मी असे छोटे छोटेच बनवले बरं का, मस्त लहान लहान बनवले. का मोठे मोठेच करत राहते मी, मलाच नाही आवडते छोटे छोटे एवढा वेळ टाईमपास करत बसायला. पण काय भानगड आहे, ते माझा नातू आहे मल्हार, तो मल्हार आहे ना, काय करतो, खात नाही बरं का. त्याला म्हणजे खातो तो, एखादी अनारशी खात नाही तो, पण त्याला नाही का प्लेट भरून पाहिजे असते. तो हाताची बोटं मोजतो, वाजून त्याला मोजता पण येत नाही, पण मोजतो 2 3 4 असं म्हणतो, आणि तेवढी प्लेट भरून त्याला अनारसे पाहिजे असते. मग तेवढी प्लेट भरून अनारसे जवळ घेऊन बसतो आणि काही खात नाही, काही नाही, फक्त घेऊन फिरतो इकडे इकडं, ताट प्लेट घेऊन फिरतो, सांडवतो लवंडवतो, पण त्याला तेवढी प्लेट भरल्याशिवाय त्याचं मन भरत नाही बरं का. त्याच्यामुळं मी त्याच्यासाठी एकदम छोटे छोटे बनवले. आणि त्याच्यापेक्षा मोठा आहे ना तो शिव, त्याला पण वाटतं मग याला कशी प्लेट भरून दिली तशी मला पण आजीने प्लेट भरून द्यावा. तो खातो, त्याला आवडते बरं का, पण हा मल्हार काय करतो, त्याच्या ताटातले पण घेऊन पळतो. मग त्याच्यामुळं काय करायचे, आता छोटे छोटे बनवायचे आणि दोघांना पण जायचे तेवढे प्लेट भरून. मग थोडे नासधूस बी झाली तर काही वाटणार नाही. ते एकदम मोठे मोठे आहे ना, मग ते खाली नेहमी पडते आणि नेहमी ताटात नेहमी खाते आणि नेहमी फेकीत्या. त्याच्यामुळं मग मी असे छोटे छोटेच बनवते बरं का. तर बघा असे मस्त एकदम ठिसूर अनारसे झाले. तर अनारसे पदार्थ हा आपण करायचा, आणि आपल्याला जेव्हा मनाला वाटलं तेव्हा पीठ बनवून ठेवायचं, आणि जेव्हा मनाला वाटलं तेव्हा करून खायचं. असं काही नाही का कोणता सण आला किंवा सणालाच खायचं असं काही नसतं बरं का. तर मी ना ते याला बनवले, ते अधिक मासासाठी बनवले ते सर्वांना आवडले. तर पीठ थोडं कमी झालं होतं, मग सगळ्यांचं म्हणणं झालं, आम्हाला पीठ बनवून घ्या, आपल्याला पीठ बनवून द्या. मग परत मी 2 किलो तांदूळ भिजत टाकले आणि परत बनवलं बरं का पीठ. हे बघा अनारसे इतके ठिसूर आहे बघा, कसे एकदम असे अंगठ्याने तुटते बघा, किती छान झाले, एकदम एकदम मऊ लुसलुशीत आहे एकदम असे. तर असे मस्त काही अनारसे बनवते बरं का मी. तर ज्याची त्याची पद्धत असते बनवायची, कोणी कशी बनवतो ज्याची. आणि म्हणजे समजा का एखाद्याला नाही जमले तरी त्याची त्याची आवड असते, त्याचे त्याला चांगले वाटते. आपण कोणाच्या वस्तूला नाव नाही ठेवायचं. तर पण मग माझे अनारसे एकदम असे लुसलुशीत येतात बरं का, एकदम छान येतात, मस्त खायला पण लई भारी लागतं. आणि बऱ्याच दिवसाचं पीठ भिजवून ठेवलं बरं का मी, पण बनवायला वेळ भेटत नव्हता. मग आज माझ्या अचानक लक्षात आलं का आपण बऱ्याच दिवसाची व्हिडिओ काढले नाही, तर आपण एक व्हिडिओ काढायला पाहिजे ना, असं काहीतरी गोड पदार्थ बनवताना काढायला पाहिजे. एकदम असे मऊ लुसलुशीत अनारसे झाले बरं का, एकदम छान. आणि माझ्या मल्हारला खूप आवडत्या, शिवला पण खूप आवडत्या, लय आवडत्या त्यांना दोघांना पण अनारसे. त्या मल्हारला तर अनारसे पण म्हणता येत नाही, ते म्हणतं आणाने दे आजी, आजी मला आणाने दे, आणाने दे, असं करतं. एकदम मस्त असे लवलुसलुशीत झाले बरं का. तर असे मस्त अनारसे बनवले. अजून पीठ आहे, तर असं पीठ तयार करून ठेवायचं, आणि आपल्याला जेवढे पाहिजे तेवढेच बनवायचे. असं काही नाही का आपण जास्तच बनवले पाहिजे, आणि जास्त बनवले तर चालतं, पण मग गरम गरम खाण्यात जी मजा असते ना, ती थंड झाल्यावर नाही राहत. आणि काहींना वेळ नाही राहत बरं का घडोघडी बनवायला, पण मग माझं काही नाही, मी बनवून घेते थोडेसे, आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे बनवून घेत राहते बघा. काही नाही, असं पीठ तयार करायचं मस्त असं, आणि उंडा करायचे आणि बनवून घ्यायचे. इतके भारी अनारसे येत्या.
तर खूप म्हणजे आवडतं मला पण ते अनारसे. पहिले येत नव्हते बरं का मला, पण मी आता बऱ्याच दिवसाची करते ना, तर आता मस्त छान यायला लागले. म्हणजे येत नाही म्हणजे असं काय कोणी काय आईच्या पोटात नाही शिकून येत बरं का. शिकावंच लागतं सगळ्यांना, प्रत्येकाला शिकावंच लागतं तेव्हा बनते. असं काही नाही का आपण काही शिकूनच आलो असं काही नाही. पण नाही म्हटलं तर येत नाही. करीत राहिलं, प्रयत्न करत राहिलं तर नक्कीच सक्सेस होते. तर असे अनारसे बनवले मस्त. करून पाहतो मी. माझे तांदूळ काही लय भारी नाही बरं का, माझे राशनचेच तांदूळ असतात बरं का. राशनचेच तांदळाचे बनवते मी. मी काही भारी तांदळाचे नाही बनवत. ती शायनिंग आपल्याकडं नाही आहे. शायनिंग मारायची नाही. आपण जे ओरिजिनल जे खातो तेच सांगायचं आपण. असं नाही का आम्ही याचंच बनवतो ना, आम्ही त्याचंच बनवतो ना, आम्ही असंच खातो ना, आम्ही तसंच खातो. ते काही आपल्याकडं नाही बरं का. आपण जसं आहे तसं आहे. तर असे बनवतो आपण. पण एकदम ओरिजिनल गरम गरम करून खातो. असं नाही का मग नगभर खायचं आणि चिटकभर दाखवायचं असं काही नाही बरं का. ते काय मन लावेल चिटकभर खायचं आणि पायलीभर दाखवायचं ते काही आपण करते नाही. आपलं जे आहे ते आहे ओरिजिनल. आपण जसं बनवतो तसं करतो, तसंच खातो. तर असं काही बनवले अनारसे मस्त. या अनारसे खायला ज्यांना आवडत असेल ते. नाही ज्यांना वेळ नसेल खावा म्हणजे ज्यांना लांब पडत असेल त्यांनी स्वतः बनवून खा. पण खा पोटासाठी खा. नुसतं कमवू नका. कमवून काही उपयोग नाही, काही सांगा येत नाही, काहीच नाही. आपण नुसतं कमवतो. काही काही लोक नुसतं कमवायच्या मागे लागत्या. 2-2 दिवसाच्या भाज्या फ्रीजमध्ये बनवून ठेवत्या. 2-2 दिवसाच्या भाज्या खात्या. का तर मग गॅस वाया जातो, का तर मग तेल मीठ वाया जातं. मग ते भाज्या एकखट्टी बनवून ठेवत्या, एकखट्टी खात्या फ्रीजमधल्या. त्याचा काय उपयोग नाही हो. तुम्ही काही चटणी मिरची काही खा, काही खा, फक्त गरम गरम करून खा. का पोटासाठीचे आपलं सगळं काही. आपण पोटासाठीच कमवतो, पोटासाठीच करतो. मग कशासाठी कोणासाठी साचवून ठेवायचं हो. किती कमवून ठेवा तुम्ही, काय उपयोग नाही. काही कोणी म्हणत नाही तुम्ही आमच्यासाठी एवढं कमवलं आणि तुम्ही आमच्यासाठी एवढं साचवून ठेवलं, कोणी म्हणत नाही. कोणीच म्हणत नाही बरं का. त्याच्यामुळं आहे तोवर खाऊन घ्या, कपडा लत्ता लिहून घ्या, नुसत्या गाठणी मारत बसू नका. काही घडीचा भरोसा नाही माणसाचा, क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. बाहेर निघालो, कुठं गेलं, काय झालं त्याचा काही भरोसा नाही राहिला आजकाल. तर असं काही आहे मस्त. बघा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि मस्त असं अनारसे करून बघा. छान एकदम मस्त वाटत आहे अनारसे. चला, रामकृष्ण हरी.